त्याचसोबत नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग हा एक अतिशय महत्त्वाकांक्षी महामार्ग आहे। याचं नाव जरी नागपूर गोवा असलं तरी देखील याचा सर्वाधिक फायदा हा मराठवाड्याला होणार आहे। मराठवाड्याचं चित्र हा एक महामार्ग बदलून टाकेल। आणि या संदर्भात मागच्या काळामध्ये काही आक्षेपही होते लोकांचे। विशेषतः एक आक्षेप होता जो खरा होता की आपण जी अलाइनमेंट फायनल केली होती ती लोकांनी आपल्या लक्षात आणून दिली की सोलापूरपासनं आपली अलाइनमेंट ही जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला पॅरलल जात होती। आणि त्याच्यामुळे ग्रीनफील्ड महामार्ग का बनवतो, नवीन एरिया ओपन अप होतात। ग्रीनफील्ड महामार्गामुळे अनकनेक्टेड लोक त्याच्याशी कनेक्ट होतात आणि तिथे विकास जातो। आणि म्हणून आमचे जयकुमार गोरेजी, अभिजितजी या सगळ्यांची आम्ही चर्चा केली आणि याची सोलापूरपासनं एक वेगळी नवीन अलाइनमेंट आम्ही तयार केली आहे, जी चंदगडपासनं पुढे मग म्हणजे सोलापूरपासनं जाते, मग सांगलीतनं जाते। आमचे जयंतराव पहिल्यांदा सुटून गेले होते शक्तीपीठ महामार्गातनं, आता तुमच्या जवळ आणला आम्ही। आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो की जयंतरावच मला पत्र देतील की हा करा, एवढा फायदा त्यांच्या मतदारसंघाला त्याचा होणार आहे। पंढरपूर जवळून आहे, एकदम पंढरपूर जवळून। त्यामुळे आता आधीचं तर आपलं जवळपास जॉईंट मेजरमेंटही झालेलं आहे, त्याचं ॲक्विजिशन आपण चालू करतोय। ही जी नवीन अलाइनमेंट आहे या नवीन अलाइनमेंटचं आता आपण त्या ठिकाणी आणि पलीकडे तर चंदगड वगैरे त्यांनी मोर्चा काढूनच आमच्याकडनं महामार्ग न्या म्हटलं, त्यामुळे तिथे काही अडचण नाही आहे। आणि आता सांगतो ज्यांच्याकडनं आम्ही अलाइनमेंट काढली आता तेही लोक आमच्याकडे आलेले आहेत आणि ते म्हणतात आता काढू नका, तुम्ही इथनंच अलाइनमेंट ठेवा। पण त्यांना आम्ही सांगितलं की तुमच्या विरोधामुळे आम्ही काढलेली नाही, हा अधिक फिजिबल आम्हाला मार्ग मिळालेला आहे। आणि गतिशक्ती प्लॅटफॉर्मवर तो मार्ग नेल्यामुळे गतिशक्ती प्लॅटफॉर्मचा काय फायदा आहे बघा की जवळपास सगळी वन जमीन आम्हाला त्यातनं वगळता आली, अगदी थोडीशी वन जमीन आली आहे। त्यामुळे त्याचं परमिशन मिळणं अतिशय सोपं झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात हा मार्ग आपले सगळे शक्तीपीठं तर कनेक्ट करेलच, पण मी तुम्हाला सांगतो की विशेषतः जो दुष्काळी भाग आहे मराठवाड्याचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा देखील त्याचं चित्र बदलणारा हा महामार्ग ठरेल। याचं काम हे या 2026 मध्येच सुरू झालं पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही हा प्रयत्न करतो। आपण बघा या एका महामार्गामुळे आपला जो 18 तासाचा प्रवास आहे तो 8 तासावर येणार आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात ही कनेक्टिव्हिटी आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आपला लूप तयार होतोय। समृद्धी महामार्ग, नांदेड जालना मार्ग, हा महामार्ग याच्यामुळे महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्याला इंडस्ट्रीचा ॲडव्हान्टेज मिळणार आहे। आत्तापर्यंत इंडस्ट्री ही जिथनं पोर्ट कनेक्टिव्हिटी आहे किंवा लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी आहे तिथेच जात होती। यातनं पोर्ट कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिक्स कनेक्टिव्हिटी ही जवळपास महाराष्ट्रातल्या हे 2-3 आपले हे झाल्यानंतर जवळपास 32 जिल्ह्यांना ही कनेक्टिव्हिटी मिळणार आहे। आणि म्हणून एक प्रकारे महाराष्ट्रातला गेम चेंजर अशा पद्धतीनं करणार आहे, तो केंद्राने अनाउन्स केला तो। हो हो, मी जरा काय झालं थोडा जास्त अभ्यास विदर्भ मराठवाड्याचा करून आलो ना। त्यानंतर एक अजून महत्त्वाचा मार्ग या ठिकाणी मुंबई कल्याण